पीसीएम समूहाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर। एकूण 26 विद्यार्थ्यांना 100% यातील 24 विद्यार्थी राज्यातील तर 2 इतर राज्यातील। अमरावतीमध्ये नीटचे पेपर हेलिकॉप्टरनं दाखल। पेपर पोलीस बंदोबस्तामध्ये कोशागारात सुरक्षित। पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सीआयएसएफसह प्रशासनाची खबरदारी। नागपुरातून हवाई प्रवास दुपटीनं महागला। हैदराबादचं तिकीट 8,000वरून 16,000 रुपये। नागपूरवरून मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि पुण्याला जाणंही दुपटीनं महाग। 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं। ऑनलाईन बुकिंग गरजेचं। मुख्य मंदिर आणि सभामंडपाचे दगडी बांधकाम पूर्ण। पहिल्या दिवशी भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। नाशिकमध्ये चांदवडच्या वाकी बुद्रुकमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सवावर पालकांचा बहिष्कार। 2018 मध्ये पाडलेल्या वर्गखोल्या 8 वर्षांनंतरही जैसे थे। तातडीनं काम सुरू न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा पालकांचा इशारा। अकोला जिल्ह्यामध्ये शिवसेनेत मेगा भरतीची शक्यता। अकोट आणि बार्शी टाकळीमध्ये 22 नगरसेवकांचा प्रवेश होणार। बार्शी टाकळीचे नगरसेवक मुंबईत दाखल। वंचित आणि एमआयएमला मोठा फटका बसणार असल्याची चर्चा। अमरावती शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना दिलासा। ठाण्यामध्ये कळवा खारेगाव टोल नाक्याजवळ जगदंबा गॅरेजमध्ये वेल्डिंग दरम्यान टेम्पोला आग। अग्निशमन दलानं वेळीच आग विझवल्यानं मोठी दुर्घटना टळली। पालघर पोलिसांची मोठी कारवाई। मुंबईकडे जाणारा 51 लाखांचा गुटखा कासा पोलिसांकडून जप्त। एका आरोपीला अटक। मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचं अनावरण। लोकमान्य टिळक विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मॉरिशसचे राष्ट्रपती धर्मवीर गोकुल यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण।